विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत संख्यांचा लहान मोठेपणा. संख्यांचा लहान मोठेपणा शिकण्यासाठी आपण समोर एक फळ्यावरती उदाहरण लिहिलेलं आहे. 346 आणि 372. 346 आणि 372 या दोन संख्या आहेत. ह्या दोन्ही संख्या 3 अंकी आहेत. संख्यांचा लहान मोठेपणा ठरवताना सर्वात पहिल्यांदा पाहायचं की त्या दोन संख्या आहेत ते किती अंकी आहेत. म्हणजे डाव्या बाजूला, चौकटीच्या डाव्या बाजूलाही 3 अंक दिसत आहेत आणि चौकटीच्या उजव्या बाजूलाही 3 अंक दिसत आहेत. म्हणजेच दोन्ही या 3 अंकी संख्या आहेत. पहिलं काम काय करायचं तर दोन्ही संख्या आहेत ते किती अंकी संख्या आहेत ते पाहायचं. दोन्ही संख्यांमध्ये अंक किती आहेत ते पाहायचं. त्यानंतर दुसरं काम करायचं की दोन्ही संख्यांमधला पहिला अंक शतकस्थानी किती आहे, इथं 3 आहे आणि इथं किती आहे शतकस्थानी, इकडंही 3 आहे. म्हणजे पहिला अंक पाहायचा. दोन्ही संख्या जर समान अंकी असतील तर त्या दोन्ही संख्येतील पहिला अंक पाहायचा. या संख्येमध्ये पहिला अंक आहे 3 आणि उजवीकडच्या 372 या संख्येमध्येही पहिला अंक आहे 3. आता दुसरा अंक पाहायचा. दुसरा अंक कोणता आहे, दोन्ही अंक पहिले दोन्ही अंक समान असल्यामुळे दुसरा अंक पाहायचा. याचा दुसरा अंक दशकस्थानी 4 आहे आणि याचा दुसरा अंक दशकस्थानी 7 आहेत. मग इकडं 4 आणि इकडं 7 आहे. सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला चौकटीमध्ये चिन्ह द्यायचं असतं. संख्यांचा लहान मोठेपणा ठरवत असताना आपल्याला 3 प्रकारची चिन्ह पाहिजे असतात. एक म्हणजे हे एक चिन्ह असतं, त्यानंतर दुसरं ह्या प्रकारचं एक चिन्ह असतं आणि तिसरं चिन्ह हे तुम्हाला माहिती आहे गणितामध्ये आपण नेहमी वापरतो, हे एक चिन्ह असतं. आता यापैकी चिन्ह देत असताना नेमकं करायचं काय ते पाहूयात. आता पहिला अंक समान असल्यामुळे आपण दुसरा अंक पाहिला. याचा दुसरा अंक होता 4, याचा दुसरा अंक होता 7. आता दोघांपैकी कोण मोठा आहे तर आपल्याला सांगता येईल 7 मोठे आहेत. पण नेमकं चिन्ह कोणतं द्यायचं, मोठ्या संख्येकडं काय करायचं, तर यासाठी सोपी आयडिया लक्षात ठेवायची की आपल्याला मगर माहिती आहे सगळ्यांना, मगर. तर हे चिन्ह आपण घेतलं तर मगरीचा जबडा. मगर काय करते तर नेहमी मोठा प्राणी आहे त्या मोठ्या प्राण्याला मगर नेहमी खात असते. म्हणजे मोठ्या प्राण्याकडं मगरीचा जबडा असतो, तो उघडलेला असतो. आता हे चिन्ह आपण घेतलं तर इथे आपल्याला असं काढता येईल चित्र. म्हणजे ही मगर आपण नेहमी लक्षात ठेवायचं. मगर काय करते, मोठ्या प्राण्याला खाते. म्हणजे मोठ्या प्राण्याच्या दिशेनं हा मगरीचा जबडा असतो, तो उघडलेला असतो. मग 346 आणि 372 या दोन संख्यांमध्ये कोणती संख्या मोठी आहे तर पहिला आकडा समान असल्यामुळे आपण दुसरा आकडा बघितला 4 आणि 7. तर याच्यामध्ये 7 हा अंक मोठा आहे. त्यामुळे आपण सांगितलं की नेहमी मोठ्या प्राण्याला मगर खाते. मग या दोघांमध्ये मोठा प्राणी कोणता झाला तर 372. मग त्या बाजूला मगरीचा जो जबडा आहे तो उघडलेला आपल्याला दिसला पाहिजे. म्हणजेच हे चिन्ह येईल 372च्या बाजूला मगरीचा जबडा उघडलेला दिसला पाहिजे. म्हणजेच मग आपल्याला हे सांगता येईल, असं वाचता येईल 346 लहान 372 पेक्षा. कसं वाचता येईल, 346 लहान 372 पेक्षा. ही सोपी आयडिया आपण लक्षात ठेवली तर आपल्याला चिन्ह देताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. आपण एक दुसरं उदाहरण पाहूयात. इथं 2 संख्या दिसत आहेत, 3245 आणि दुसरी संख्या आहे 674. हे चौकटीच्या डाव्या बाजूला आहे 3245 आणि चौकटीच्या उजव्या बाजूला आहे 674. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यांदा आपण सांगितलं होतं की दिलेल्या संख्यांमध्ये अंक किती आहेत ते पाहायचं. तर ही किती अंकी संख्या आहे, 4 अंकी संख्या. आणि ही चौकटीच्या उजव्या बाजूला जी 674 संख्या दिलेली आहे ही 3 अंकी संख्या आहे. म्हणजे इथंच आपल्याला समजतं आहे की 3 अंकी संख्या 4 अंकी संख्येपेक्षा नेहमी लहान असणार आहे. मग चिन्ह कसं द्यायचं की पहिल्या उदाहरणामध्ये आपण पाहिलं की मगरीचा जबडा कुठं पाहिजे उघडलेला, नेहमी मोठ्या संख्येकडं पाहिजे. मगरीचा जबडा कुठं उघडलेला पाहिजे, मोठ्या संख्येकडे. 3245 तर मगरीचा जबडा इकडं उघडलेला असला पाहिजे.
त्यामुळे 3245 ही संख्या मोठी आहे, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी हे चिन्ह देता येईल. मग हे वाचायचं कसं? 3245 मोठे 674 पेक्षा. डाव्या बाजूची संख्या आपण अगोदर वाचतो, डाव्या बाजूनच लिहायला सुरुवात करतो, डावीकडून उजवीकडे लिहित जातो, त्यामुळे वाचतानाही तसंच वाचायचं. 3245 मोठे 674 पेक्षा किंवा 3245 मोठे 674 लहान. ह्या प्रकारे आपल्याला संख्यांचा लहान मोठेपणा ह्या उदाहरणावरून आपल्याला सांगता येईल. तर आणखीन एक तिसरं उदाहरण आपण या ठिकाणी फळ्यावरती लिहिलेलं आहे. पहिली संख्या आहे, चौकटीच्या डाव्या बाजूला आहे 2903 आणि चौकटीच्या उजव्या बाजूला आहेत 2930. चौकटीमध्ये आपल्याला योग्य चिन्ह द्यायचं आहे 3 चिन्हांपैकी, पेक्षा लहान, पेक्षा मोठे किंवा बरोबर चिन्ह. तर सगळ्यात पहिलं आपण पहिल्या 2 उदाहरणामध्ये सांगितलं की संख्या किती अंकी आहेत ते पहिल्यांदा पाहायचं. तर 2903 ही किती अंकी संख्या आहे? तर 4 अंकी संख्या आहे. आणि 2930 ही सुद्धा 4 अंकी आहे, म्हणजे इकडेही 4 अंक आहेत, इकडेही 4 अंक आहेत. त्यानंतर मग आपण सांगितलं दुसरं काम काय करायचं, तर मग दोन्ही संख्या समान अंकी असतील तर पहिला अंक पाहायचा. 2903मध्ये पहिला अंक आहे 2 आणि 2930मध्ये पहिला अंक आहे 2. आता दोन्ही अंक समान आहेत, मग दुसऱ्या अंकाकडे जायचं. दुसरा अंक आहे 9, या संख्येमध्ये दुसरा अंक आहे 9, तोही समान आहे. मग काय करायचं, तर तिसऱ्या अंकाकडे जायचं. तिसरा अंक आहे 0 आणि इथं तिसरा अंक आहे 3. मग कोण लहान आहे, कोण कमी आहे आणि कोण जास्त आहे, किंवा कोण लहान आहे आणि कोण मोठा आहे हे ठरवणं आपल्याला सोपं आहे. तर 0 म्हणजे काहीच नाही, 0पेक्षा 3 हे मोठे असतात. मग 2903पेक्षा 2930 ही संख्या मोठी झाली, कारण 0 लहान आहे आणि 3 मोठा आहे, त्यामुळं चौकटीच्या उजव्या बाजूची संख्या मोठी झाली. त्यामुळे आता आपल्याला चिन्ह देताना काय सांगता येईल, 2930 मोठे आहेत. आपण सांगितलं मगर नेहमी मोठ्या प्राण्याला खाते. मोठी संख्या कोणती आहे? 2930. त्यामुळे मगरीचा जबडा हा कुठं उघडलेला पाहिजे? 2930 या संख्येकडे. आता आपल्याला या उदाहरणाचं वाचन करायचं आहे. 2903 लहान 2930 पेक्षा. आणखीन एक उदाहरण आपण पाहूयात. तर चौथं उदाहरण आपण घेतलेलं आहे. चौकटीच्या डाव्या बाजूला लिहिलेलं आहे 7 शतक आणि चौकटीच्या उजव्या बाजूला आहे 5000. म्हणजे 7 श म्हणजे 7 शतक आणि 5 ह म्हणजे 5000. तर याच्यामध्ये कोण लहान आहे आणि कोण मोठा आहे? तर 7 शतक म्हणजे किती? तर 700. आणि 5000 म्हणजे किती? 5च्या पुढे 3 शून्य द्यायचे, 5000. आता ही संख्या किती अंकी झाली आहे? 700. 7 शतक म्हणजे 703 अंकी. आणि ही किती संख्या झालेली आहे? तर 4 अंकी झालेली आहे. मग आपण 3 अंकीपेक्षा 4 अंकी संख्या नेहमी मोठी असते. आणि मग चिन्ह देताना आपण सांगितलं आहे की मोठ्या संख्येला मगर खाते, त्यामुळे मोठ्या संख्येकडे मगरीचा जबडा उघडलेला असला पाहिजे. त्यामुळे 5000 हे मोठे आहेत 7 शतकपेक्षा. आपल्याला हे वाचन कसं करता येईल? 7 शतक लहान 5000 पेक्षा. एक थोडंसं आता वेगळ्या प्रकारचं उदाहरण आपण घेतलेलं आहे. 5वं उदाहरण आपण घेत आहोत. पहिली संख्या आहे 7354. चौकटीच्या डाव्या बाजूला जी संख्या आहे ती आहे 7354 आणि चौकटीच्या उजव्या बाजूला आहे ती संख्या आहे 7354. आता इकडची संख्या दिसते 4 अंकी, इकडची संख्या दिसते 4 अंकी आणि बारकाईनं पाहिल्यानंतर इथंही 7 आहेत, इथंही पहिला अंक 7 आहे, इथं दुसरा अंक 3 आहे, इथंही दुसरा अंक 3 आहे, तिसरा अंक इथं 5 आहे, इथंही तिसरा अंक 5 आहे, इथं चौथा अंक 4 आहे, इथंही चौथा अंक 4 आहे. म्हणजे इकडेही चौकटीच्या डाव्या बाजूला आहेत 7354 आणि चौकटीच्या उजव्या बाजूला आहे 7354. मग कोणतं चिन्ह द्यायचं? तर नेहमी लक्षात ठेवायचं की वजन काट्याचं चित्र आहे ते आपल्या समोर आणायचं. म्हणजे दुकानदार काय करतो, तर दोन्हीकडे समान माप झाल्यानंतरच, म्हणजे इथं काटा असतो त्याचा, म्हणजे दोन्हीकडे समान माप झाल्यानंतरच आपल्याला जी काही वस्तू साखर, गूळ, शेंगदाणे जे काय आहे ते आपल्याला देतो. म्हणजे दोन्ही बाजू समान झाल्या पाहिजेत. इथं पण तेच दिसतंय, इकडं 7354 आहे, इकडे 7354 आहे.
मग त्यासाठी चिन्ह कोणतं द्यायचं, तर हे चिन्ह द्यायचं, बरोबरचं चिन्ह. मग आता हे कसं वाचता येईल, 7354 बरोबर 7354, म्हणजे तराजूच्या दोन्ही बाजू समान झालेले आहेत म्हणून हे बरोबरचं चिन्ह द्यायचं. याच्यात कोणीच लहान नाही आणि कोणीच मोठं नाही आहे.